जिल्हा परिषदेचा एक चांगला अधिकारी अपघातात मृत्यू पावलेला आहे, काय त्यांच्या आठवणी आहेत? अतिशय दुर्दैवी घटना ही रात्री घडलेली आहे. मी दौऱ्यावर होतो आणि 10-10:30 वाजता मी मोबाईल ऑन केला. त्यानंतर एकदम भावपूर्ण श्रद्धांजली असं मेसेज यायला लागल्यानंतर मी आमचे मित्र अवी गोडसे, SP माने यांना फोन केला आणि ती बातमी ऐकून अक्षरशः धक्काच बसला. विवेकच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांचे वडील आमच्या माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद मध्येच पंचायत समितीत OS म्हणून होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मी त्या ठिकाणी जॉईन झालो. तेव्हापासून विवेक आणि माझे अतिशय चांगले संबंध होते आणि जिल्हा परिषद मध्ये कर्मचाऱ्याच्या बाबतीत अतिशय तळमळीने आणि कुठल्याही अडचणी असेल तर काम करणारा हा आमचा कर्मचाऱ्याचा नेता आपल्यातून गेलेला आहे. त्यांना आमच्या जिल्हा परिषद अभियंता संघटनेचा माजी राज्य अध्यक्ष म्हणून उत्तमराव माने मी आणि मराठा सेवा संघाचा पदाधिकारी आमच्या सर्व परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. विवेक लिंगराज हे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलणारे, स्नेहाचे संबंध ठेवणारे, अनेकांच्या अडचणी धावून जाणारे एक व्यक्तिमत्व. हो. जिल्हा परिषदेचं मोठं एक नुकसान झालेलं, अतिशय कर्मचाऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. कारण ते जरी शासकीय कामात जर असले तर कुठलाही इतर तालुक्यातून, आता सोलापूर जिल्ह्यात बाहेरच्या तालुक्यातून कुठला जर कर्मचारी आला तर त्याची कुठली जर अडचण असेल तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा कुठले HOD असतील त्यांच्यापर्यंत येऊन त्यांच्या अडचणी ते सोडत होते. आणि आपल्याला माहिती आहे कर्मचाऱ्यांची आमची मोठी पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेत त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. आणि नुकतंच माझं मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन पण झालं आणि अतिशय त्यांचं चांगलं नेटानं काम होतं. दोन्ही संस्थेचं जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचं झालंय परंतु पतसंस्थेत देखील मोठ्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. नमस्कार, मी शंकर पाटील, विस्तार अधिकारी. मी विवेक लिंगराज साहेबांच्या बरोबर गेली कित्येक दशके, आता 10 वर्ष झालं मी त्यांच्याबरोबर काम करतोय. ते पंचायत समितीला प्रशासन अधिकारी होते, आता माझ्याच कृषी विभागाला सुद्धा प्रशासन अधिकारी आहेत. त्यांच्याशी माझा अगदी असं स्नेहपूर्ण जिव्हाळ्याचा संबंध माझं जसं आहे तसं सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. प्रत्येकांच्या अडीअडचणीला धावून येणारं एक व्यक्तिमत्व, एक संघटनात्मक कौशल्य असलेलं एक व्यक्तिमत्व आमच्या जिल्हा परिषद मधनं कमी झालं. याचं खूप मोठं दुःख आमच्या जिल्हा परिषद प्रशासनाला, सर्व कर्मचारी यंत्रणेला झालेलं आहे. आणि ही खूप मोठी पोकळी आमच्यात निर्माण झाली, ही कधी न भरून निघण्यासारखे. दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की त्यांच्या कुटुंबावर जे संकट आहे आता कोसळलेलं आहे, तितकं संकट आमच्या जिल्हा परिषदेवर सुद्धा कोसळलेलं आहे. इतकं दुःख आमच्यात आहे. त्यांनी 12वीला होते, त्यांचे वडील वारले. आता त्यांचा मुलगा 12वीला आहे, आता परीक्षा देतोय, आता हे वारलेत. म्हणजे ही इतकी दुर्दैवी घटना त्यांच्या घरात घडते की असं नको आहे. की परमेश्वर खूप मोठं बळ आम्हाला आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला तर प्रचंड मोठं बळ देऊ. त्यांच्या मृतात्म्याला आमची श्रद्धांजली आहे. नमस्कार. मी अविनाश जाधव, राहणार आंबेडकर नगर. विवेक लिंगराज हे सामाजिक कार्यकर्ते होते. विशेषतः फुले शाहू आंबेडकर ह्या विचारधारेला मानणारे होते. त्यांच्यामुळे आज त्यांच्या समाजावर पूर्ण मोठा धक्का बसलेला आहे. आज मोठे समाज पूर्ण त्यांच्या घरापर्यंत मंडपाने एक अशी व्यवस्थित त्यांची व्यवस्था सजावट करत आहेत की प्रत्येकाच्या घरामध्ये ते राहणार सतनाम चौक व 4 ते 4:30 पर्यंत त्यांची मयत निघणार आहे. सतनाम चौक ते मोदी स्मशानभूमी. त्यांच्या पूर्ण घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्यात बुद्धचरणी अशी वंदना करतो की त्यांना शक्ती देवो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया EV हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया EV हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया EV हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.